उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अजब आणि चर्चेचा विषय ठरलेली एक घटना समोर आली आहे। लग्नानंतर प्रत्येक नवविवाहित जोडप्याला हनीमूनचे वेध लागलेले असतात। मात्र एका नवरीसाठी हनीमूनचा अनुभव इतका विचित्र ठरला की तिने थेट घटस्फोटाची मागणी करत न्यायालयाचे दार ठोठावले। तर मेरठ जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणीचे लग्न दिल्लीतील पटेल नगर मध्ये राहणाऱ्या तरुणासोबत एका मॅट्रिमोनी वेबसाईटच्या माध्यमातून झालं होतं। लग्नानंतर नवरा पत्नीला हनीमूनला घेऊन गेला खरा, पण या ट्रिप मध्ये त्यानं आपली आई, वडील, बहीण आणि भाऊ अशा संपूर्ण कुटुंबाला सोबत घेतलं। तर हनीमूनला संपूर्ण सासरचे मंडळी सोबत आल्याचं पाहून नवरीला मोठा धक्का बसला। संपूर्ण कुटुंब सोबत आल्यानं तिला पती सोबत एकांतात वेळ घालवता आला नाही, त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यावर गदा आल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली। याच कारणावरून पती पत्नींमध्ये वाद सुरू झाले आणि प्रकरण थेट कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहोचलं। नवरीने थेट घटस्फोटाची मागणी करत आपली भूमिका स्पष्ट केली, तर दुसरीकडे पतीनेही आपली बाजू मांडताना सांगितलं की त्याला संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवायचं होतं आणि म्हणूनच त्याने सर्वांना सोबत नेलं। त्याच्यामध्ये त्याने काहीही चुकीचं केलेलं नाहीये। या प्रकरणात आतापर्यंत 3 वेळा समुपदेशन करण्यात आलंय, मात्र पती आणि पत्नी दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये। सोमवारी झालेल्या समुपदेशनानंतर अधिकाऱ्यांनी दोघांनाही विचार करण्यासाठी आणखी काही वेळ दिलाय। तरीही वाद मिटला नाही तर पुढील काळात कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होऊ शकते असं सांगण्यात आलंय। हुंडा, कौटुंबिक वाद किंवा मग अनैतिक संबंधामुळे नाती तुटल्याच्या घटना अनेकदा समोर येतात। मात्र हनीमूनला संपूर्ण कुटुंब सोबत गेल्यामुळे लग्न तुटण्याची वेळ आल्याची ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतीये।